जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. हे कसं होऊ शकतं? का नाही होऊ शकत? त्याने कोणा दुसरीबरोबर लग्न केलंय? अरे त्याला विचारा तरी की तो या साखरपुड्याला तयार आहे की नाही. अगं तू का चिंता करतेस? आपण रूम मध्ये जाऊन बोलूया. पाहुण्यासमोर हे सगळं नीट नाही दिसत. तू पण हे काय बोलतीयस? माझ्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे हा. आणि तुम्ही सर्वजण आदर्श, आम्हाला सर्व माहित आहे आणि जेव्हा गुप्ताजींना या लग्नाबद्दल माहिती पडेल ना, तेव्हा ते स्वतःच पळून जातील. आणि फक्त गब्बर सिंगच्या भीतीमुळे आपण आपल्या लग्नाला लपवून मित्र असल्याचं नाटक करतोय. काय? त्यांनी असा विचार तरी कसा केला? पण तुमच्या जवळ तर पहिल्यापासूनच नवरी आहे. मी आत्ताच्या आत्ता जाऊन पप्पांना सांगते. आली तुमची लाडकी आली. काय झालं बेटा? खुशखबर सांग. पप्पा, माझं लग्न आदर्श बरोबर नका करू. आदर्श तर पहिल्यापासूनच नवरी आहे. काय? आदर्श विवाहित आहे? अहो नाही गुप्ताजी, असं काहीच नाहीये. पिंकी बेटा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. आदर्श अजून लग्न नाही झालंय. तो अविवाहित आहे अगदी. नाही, लग्न झालंय. मी आपल्या डोळ्यांनी पाहिलंय की आदर्शनं त्याच्या रुसलेल्या पत्नीला असा हात जोडून विनवित होता, जसे पप्पा मम्मी रुसल्यावर तिला विनवणी करतात. गुप्ताजी तुम्ही पण? जगमोहन राव, हे सर्व काय? तुम्ही परत मला धोका देण्याचा प्रयत्न केला? अहो नाही गुप्ताजी, हा काय विचार करताय तुम्ही? जर तुम्हाला खात्री नसेल तर माझ्या कुटुंबियांना विचारा. अरे तुम्ही तरी या गुप्ताजींना सांगा की आदर्श अजून लग्न झालं नाहीये, ते अविवाहित आहे अजून तो. ओ नाही जी पापाजी, तुम्हाला माहित नाही, पण ही गोष्ट खरी आहे. आदर्श आणि भारतीचं लग्न तर केव्हाच झालं आहे. बंद कर तुझी ही बडबड. ही बडबड नाही पप्पा, खरं तेच आहे. हो, हे खरंच आहे. भारतीच या घराची छोटी सून आहे. पाहिलं, मी सांगितलं होतं ना, लग्न झालं आहे ना. हो, झालेलं आहे. आता बोला जगमोहन राव, तुमच्या घरातल्यांनी तर सर्व खरं सांगितलं. तुम्ही मला गुप्ता शेटला धोका द्यायला निघाला होता. हे बघा गुप्ताजी, हात नका लावू मला. ठीक आहे, पण तुम्ही शांत व्हा. गुप्ताजी तुम्ही विचार करताय तसं काही नाहीये. नक्कीच या मूर्खांचा काहीतरी गैरसमज झालाय. मी आत्ताच आदर्शला खाली बोलावतो आणि विचारतो खरं काय ते. बोलवा. मी कुठून जाऊ आता? तुमचंच घर आहे, कुठूनही जा. इकडून तिकडून कुठूनही जा. जा ना जा. आदर्श लवकर खाली ये. आदर्श.
भारती, एकदा शेवटचीच मी तुला विनंती करतोय. खोट्या लग्नाच्या या नाटकात तू मला साथ देऊन तू मला त्या मूर्ख मुलीपासून वाचवू शकतेस. भारती, असं समज की माझ्या आयुष्याची नाव आता तुझ्याच हाती आहे. तुला वाटतं तर तू बुडव, नाहीतर माझी नाव पार कर. आदर्श, लवकर खाली ये. आदर्श, एकतर तुझ्याजवळ पैसे नाहीयेत आणि त्यात हे शहर तुला अनोळखी आहे. अशा परिस्थितीत तू कुठेच असशील. अगदी एकटी. जाऊ तरी कुठे जाऊ, कोणाकडे जाऊ, काय करू? माझ्या बरोबर. तुझ्या बरोबर? पण कुठे? माझ्या स्वतःच्या घरी. हे बघ जगमोहन, जर तुझ्या मुलाने पण सांगितलं की त्याचं लग्न झालेलं आहे तर समजून जा तुझी काही खैर नाही. आई, गीता, काय समजाव. नाही समजवणार. गुड्डी, नो वे. आता तू पण बसून घे. का जी, मी कशाला बसू? तुम्हीच बसा. मी काय तुम्हाला घाबरते? पंजाबची शेरणी आहे मी, शेरणी. हो नाही तर मी एकटाच या घरात बकरा आहे. आला बकरा? आदर्श. आता तुम्हीच त्याला विचारा की भारती त्याची पत्नी आहे की नाही. हो नाही तर आत्ताच आदर्शला विचारून काय तो सोक्ष मोक्ष लावतो. आदर्श, खाली ये, खाली ये. या गुप्ताजींना आणि या आपल्या घरातल्या सगळ्यांना सांग की भारती बरोबर तुझं काय नातं आहे ते. आदर्श, सांग त्यांना की भारतीला दया दाखवून या घरात तू तिला आसरा दिलायस. सांग सर्वांना. ओय आदर्श, मी काय सांगते ते नीट ऐक. तुला ना कोणालाच घाबरायची गरज नाही. आज ना तू आपल्या मनातली गोष्ट सर्वांना सांगून टाक. सगळ्यांना सांगून टाक तुला काय पाहिजे ते. भारती बरोबर तुझं काय नातं आहे सांग सर्वांना आदर्श. हो नाही तर मी एकदा शेवटचीच तुला विनंती करतोय. खोट्या लग्नाच्या या नाटकात तू मला साथ देऊन तू मला त्या मूर्ख मुलीपासून वाचवू शकतेस. माझ्या आयुष्याची नाव आता तुझ्याच हाती आहे. तुला वाटतं तर तू बुडव, नाहीतर माझी नाव पार कर. आज या अनोळखी देशात
मी फक्त आदर्शमुळेच सुरक्षित आहे. त्याने प्रत्येक क्षणी प्रत्येक वाटेवर मला साथ दिलीये, मला मदत केलीये. आणि आज या उपकारांची परतफेड करायची वेळ आलीये, तीही एका खोट्या कारणासाठी. मला काहीच समजत नाहीये की मी काय करू. आदर्श, आज सांग सर्वांना की तुझं आणि भारतीचं काय नातं आहे ते. हो, हो, मी आणि भारती. हो काय, मी आणि भारती काय. ते मी आणि भारती. बोल आदर्श, बोल. मी आणि भारती काय. सांगून टाक आदर्श, सांगून टाक. शेवटी कुठपर्यंत लपवणार आहोत आपण. आज नाही तर उद्या कधी ना कधी हे सगळं कळणारच आहे सगळ्यांना. आदर्श, आज संधी मिळालीये. सांग सगळ्यांना की आपण लग्न केलंय. हो पापा, मी आणि भारतीने लग्न केलंय. आणि तुम्हाला घाबरूनच ही गोष्ट मी सर्वांपासून लपवली होती. पण आज ही गोष्ट मी सर्वांसमक्ष सांगतोय. की भारतीच माझी धर्मपत्नी आहे. आणि या घरातली छोटी सून पण. फार चांगलं केलंस बेटा. आशीर्वाद द्या आम्हाला. सुखी राहा, सुखी राहा. नेहमी आनंदित रहा. बिग बिग कॉन्ग्रॅच्युलेशन्स फॉर बोथ ऑफ यू. हाँ जी,
जेही बोलली ना तेच माझ्याकडून तुम्हाला. चलो जी, उशिरा पण छान सुचलं. चला, कमीत कमी तुम्ही दोघांनी योग्य वेळी तुमच्या या लग्नाला मान्य तरी केलं. आणि आता ना या आनंदाच्या क्षणी लगेच एकमेकांना अंगठी घाला. अरे गुड्डी, अंगठी कुठे आहे? आत्ता घेऊन येते मी. जा, जा, लवकर घेऊन ये. आदर्श, अरे काहीतरी कर. हो, मलाही माहितीये, पण आता मी काय करू शकतो? जगमोहन, तुम्ही काय मला तुमच्या मुलाचा साखरपुडा दाखवायला बोलवला आहे इथे? अंगठी आली. तू पण यानं सामील झालास? पापाजी तर बोलतच राहतील, तुम्ही चला या. चलो जी, आता तुम्ही दोघं ना लवकरात लवकर ना एकमेकांच्या उजव्या हातातील तिसऱ्या बोटात अंगठी घाला. माहित आहे त्याचं कनेक्शन सरळ या हृदयाशी असतं. हो ना जी? आदर्श, मी नाही मानत या तुमच्या लग्नाला. ही मुलगी या घराची सून नाही होऊ शकत. ओय पापाजी, तुमच्या मांडण्याने न मांडण्याने काहीच फरक नाही पडत. त्यांनी तर ऑलरेडी लग्न केलं आहे. हा नाही तर तुझी बडबड बंद कर पम्मी. आदर्श, तू या मुलीला अंगठी नाही घालणार. तुम्ही खरं बोलताय पापा. मी भारतीला अंगठी नाही घालणार. हाय रब्बा, आदर्श तू घाबरलास? आता तू साखरपुडा नाही करणार? नाही वहिनी, मी कुणाला घाबरत नाही. ऍक्च्युली लग्नाआधी मी आणि भारती दोघांनीही साखरपुडाही न सांगताच केला होता. त्यामुळे आता परत दुसऱ्यांदा साखरपुडा करण्यात काहीच अर्थ नाही ना. चल भारती, आपण एक काम करूया, जाऊन आपल्या फ्रेंड्सना कळवूया की आपण लग्न उरकून टाकलेलं आहे. म्हणजे ते पण तेवढेच खुश होतील जेवढे आपल्या घरातले झालेत. चल. किती सुंदर दिसते ना दोघांची जोडी. ईश्वर करो यांना कोणाचीच वाईट नजर ना लागो. जगमोहन, हे सर्व काय? तुम्ही परत तेच करत आहात जे मागच्या वेळी केलेलं. हे पहा गुप्ताजी, यांच्यात यांची काहीच चूक नाहीये. आजकालची मुलं अशीच असतात, कुठे मोठ्यांचं ऐकतात ते. हे बघा, तुम्ही फार लांबून आला आहात, तेव्हा जेवूनच जा. हा, गीता, तुझी ही बडबड बंद कर. आज मला फार दुःख होत आहे हे पाहून की माझ्या घरच्यांच्या नजरेत माझ्या जीवाची काहीच किंमत नाहीये. मी तुम्हा सर्वांना सकाळीच सांगितलं होतं की जर आज आदर्शचा साखरपुडा नाही झाला तर मी काय करेन. हे बघा, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. तुम्ही ते विष नाही पिणार आहात. अरे, बाटली कुठे गेली? अहो ती बाटली कुठे गेली? तुम्ही ते विष तर नाही ना प्यायला? अंकल, तुम्ही ही बाटली शोधत होतात ना? ती इथे खाली पडली होती. अरे, पण ही बाटली तर रिकामी आहे. मी सर्व पिऊन टाकलं. अरे परमेश्वरा, अगं पिंकी, तू हे काय केलंस? यामध्ये विष होतं. हाय रब्बा, या मुलीला वाचव. या विषाने हिचा जीव ना जाओ. विष, माझं डोकं. पिंकी, पिंकी, अगं
पिंकी बेटा, पिंकी. पुरे आदर्श, 5 मिनिटांपासून कमीत कमी 50 वेळा तू मला थँक्स म्हटलंयस. इट्स ओके. नाही भारती, खरंच सांगतो, तुला माहितच नाही की तुझ्या या एका खोट्या बोलण्याने माझे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत ते. कमीत कमी आजपासून ते गब्बर सिंगना लग्नाच्या नावाखाली मला धमकी नाही देणार. थँक्स भारती, थँक्यू सो मच. तू माझ्यावर फार मोठे उपकार केलेत, खरंच. इनफॅक्ट मी तर कधी विचारच केला नव्हता की तू माझ्या या खोट्या नाटकामध्ये साथ देशील. खरं सांगू, मी तुझ्या या खोट्या नाटकात अजिबात साथ देणार नव्हते. पण माहित नाही का, ते सगळे क्षण माझ्या समोर आले ज्याच्यात तू प्रत्येक क्षणी एक स्वीट असा एंजल बनून माझ्या पाठीशी उभा होतास. तू माझ्यावर जे उपकार केलेस ना आदर्श, त्याच्यासमोर हे काहीच नाहीये. नाही भारती, आपण एकमेकांवर कोणतेच उपकार नाही केले. हे तर आपली मैत्री इतकी घट्ट झालीये ना की कदाचित एक मित्र दुसऱ्या मित्राला दुखी नाही पाहू शकत, हो ना? येस. पिंकी बेटा, अगं बेटा. डोळे उघड. अगं उघड उघड. हे परमेश्वरा, हिच्या हातात हे विष कुठून आलं? अगं कुणीतरी तिच्या नाकाला चप्पल लावा. हो नाजीना, कांदा लावा हिला, कांदा. हे पाणी आणलंय मी, घ्या. अहो, कुणीतरी डॉक्टरला फोन करा. हो, मी डॉक्टरला फोन करतो. अरे दिनेश, डॉक्टरला बोलवायची काहीच गरज अरे नाहीये. जगमोहन, तू वेडा झालायस का? मी वेळात नाही झालो. अरे ती विष प्यायली आणि तू म्हणतोस डॉक्टरची गरज नाहीये. तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. समजण्याची गरज नाही, डॉक्टरला बोलाव. नका समजू, नका समजू. तुझ्या चुकीसाठी तुझ्या आईने तर फक्त तुझे कानच पकडले, पण तू जे नाटक माझ्या कुटुंबासोबत केलं आहेस त्याच्यासाठी मी तुला अशी शिक्षा देईन की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. माझ्यासोबत बिझनेस करणार होतास ना, आता तू बघ मी तुझ्या त्या बिझनेसची कशी वाट लावतो ते. ओय गुप्ता, आता तुम्ही दोघं ना या घरातून तुमच्या घराचा रस्ता पकडा. अहो, तुम्ही धमकी कोणाला देतात हा? माझ्या फादर इन लॉला, पम्मीच्या सासऱ्यांना. पंजाबची शेरणी आहे मी, शेरणी. लचके तोडीन. आणि या घराकडे आजपासून नजर जरी वाकडी करून पाहिलत ना, तर तुमच्या या लाडक्या मुलीचं ना मी डोळे फोडून